काउन्सिलिंग किती प्रमाणात मदत करतं जर काही लोक फक्त काउन्सिलरकडेच जात असले मेडिसिन अवॉइड करण्यासाठी? तर जे न्यूरोटिक इलनेसेस आहेत, जसं उदाहरणार्थ डिप्रेशन, एन्झायटी, फोबिया, भीतीचे आजार, उदासीनतेचे आजार किंवा पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम्स असतात, तापट स्वभाव आहे, ह्या स्पेक्ट्रम मधले जे आजार आहेत त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा रोल असतो. पण जर सायकोटिक इलनेसेस असले, जसं उदाहरणार्थ संशयाचा आजार, त्यांना कितीही समजावलं तरी ते म्हणतात नाही मला माहिती आहे की हे असंच आहे, तर ते पक्क बसलेले असतात, खटकी पडलेली असतं म्हणतो आपण. तर जे सायकोटिक डिसऑर्डर्स आहेत तर त्यांना काउन्सिलिंगने जास्त उपयोग होत नाही. पण डिप्रेशन, एन्झायटीसाठी काउन्सिलिंगचे डेफिनेट रोल आहे. आणि असं बघितलं गेलेलं आहे की फक्त काउन्सिलिंगचे पेशंट किंवा फक्त औषधाने उपचार केलेले पेशंट याच्यापेक्षा काउन्सिलिंग आणि औषधोपचार एकत्र केलेले पेशंट जास्त चांगले बरे होतात. काउन्सिलिंग नेमकं काय करतं? तर काउन्सिलिंग मध्ये काय करतो आम्ही की पेशंटचे जे फॉल्टी थिंकिंग पॅटर्न्स आहेत, चुकीच्या विचार करण्याची पद्धती जी असतात हे ओळखतो आणि मग त्याच्यात चर्चा करून त्यांना हे पटवून देतो की बघा असं जर विचार कराल तर मग तुम्हाला त्रास होणार. जर समजा इररॅशनल बिलीफ्स असतील त्यांचे काही किंवा इलॉजिकल बिलीफ्स असतील किंवा फार आयडियलिस्टिक बिलीफ्स असतील. अच्छा, आयडियलिस्टिक पण वाईट का? हो, कारण आजच्या जगामध्ये आयडियलिस्टिक अपेक्षा किंवा बिलीफ्स पूर्ण होणार. मला एक्झाम्पल देतो आयडियलिस्टिक, चल, तिन्ही याचे उदाहरण. तर एक कॉमन बिलीफ असतं लोकांचं की मी कोणाचं वाईट केलं नाही, माझं कोणी वाईट करू नये. ज्योतिषाचं सेंटेन्स आणि ज्योतिषावर पूर्ण विश्वास. तर अशी जर बिलीफ असेल तर असं वाटतं ना, नॅचरल आहे ना, मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कोणी वाईट करू नये. पण असं घडतं का जीवनात? असं नाही घडत ना. मग काय होतं, त्यांना अपेक्षा भंग होतो, त्यांना धक्का लागतो की अरे मी कोणाचं वाईट केलं नाही, मलाच लोक धोका देऊन किंवा मी माझ्या मित्राची मदत केली, त्याला गरज होती तेव्हा, आता मला गरज आहे. पण तो म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही, तुझे पैसे मी नंतर परत करेन, माझ्याकडे आल्यावर परत करेन. मग माझे पैसे अडकले आणि मला आता गरज आहे. मग तो त्याचा हिरमूड होतो. मग त्याचा असं म्हणतो ना की आपण माणुसकीवरचा विश्वास उडून जातो आणि मग त्याला धक्का बसतो, तो नाराज होतो. मग तो विचार करायला लागतो की भलाई का जमाना नाही असं म्हणतात ना. तर मग असे जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात की मोठ्या भावाने खूप केलेलं असतं, छोट्या भावाचं शिक्षण केलेलं असतं, बहिणीचं लग्न केलेलं असतं आणि जेव्हा त्याच्या मुलांचं लग्न करायची वेळ येते तेव्हा सगळेजण हात वर करतात, सगळे म्हणतात की आता आमच्याकडे नाहीये, असं नाही तसं नाही. नंतर जाणीव पण ठेवत नाही की भावाने एवढं केलं. तो डिप्रेशन मध्ये आमच्याकडे येतो. मग चर्चेत आम्ही ओळखतो की अरे हे फारच आदर्श विचार तुझे, तू मदत केलीस, तुझा स्वभाव आहे मदत करणारा म्हणून तू केलीस. समोरच्या व्यक्तीने कसं वागायला पाहिजे याच्या अपेक्षा तू कसं ठेवू शकतो, तू त्याच्या स्वभावानुसार वागेल. हे जेव्हा लक्ष द्यायला लागतं त्यांच्या, मग ते त्यांचे बिलीफ सिस्टम थोडे बदलतात. तर आम्ही रिफ्रेम करायला सांगतो बिलीफ सिस्टम. शब्दरचना बदलली अपेक्षांची की त्रास कमी होतो. जसं उदाहरणार्थ की माझा मदत करणारा स्वभाव आहे, मी मदत करतो, मला त्याच्यात आनंद वाटतो, समाधान वाटतं, समोरच्यांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवावं. असं ओपन माइंडेड राहिलं तर अपेक्षाभंग कमी होतात. असं तुमच्या बोलण्याने फरक पडतो, काउन्सिलिंग फरक होतो? कारण आम्ही काही उदाहरणं वापरतो, काही एक्झाम्पल्स देतो. जसं एक एक्झाम्पल बघूया आपण की समजा पेशंट म्हणाला, आमचा जो पेशंट आहे तो समजा एखाद्या जंगलात गेला आणि समोर बिबट्या आला, तर तो बिबट्याला म्हणेल का की मी व्हेजिटेरियन आहे, तू मला खाऊ नको, मी कधी कोणाला खाल्लं नाही, तू मला खाऊ नको, असं चालेल का? अशी उदाहरणं दिली की त्यांना क्लिक होतं की नाही, तो त्याच्या स्वभावानुसार वागला आहे की नाही. तर म्हणून मग ते त्यांचे बिलीफ सिस्टम्स रिफ्रेम करायला शिकतात. फार आदर्शवादी जर अपेक्षा असल्या तर त्या पूर्ण होत नाही. जसं उदाहरणार्थ मला खोटं बोललेलं चालत नाही, खोटं कोणी बोललं तर मला राग येतो. पण आसपास आपण जमाना जर बघितला तर लोक छोटे मोठे खोटं बोलत राहतात आणि मग यांचा संताप होत राहतो. मग हा संताप घरच्यांवर काढतात. मग जेव्हा आम्ही त्यांच्या डिस्कशन मधनं त्यांना काउन्सिलिंग करताना सांगतो की जसा जमाना तशा अपेक्षा ठेवायला पाहिजे की नाही, एकदम आदर्श अपेक्षा ठेवून चालेल का, मग त्यांना लक्षात येतं की अरे हो, मग अपेक्षा कशी बदलायची की खरं बोलायला मला आवडतं, मी खरं बोलणार, पण कोणी कसं वागावं हा हट्ट मी धरणार नाही, कारण तो त्यांचा प्रश्न आहे. हे जेव्हा थोडे फ्लेक्झिबल होतात ना तेव्हा मनस्ताप कमी होतो आणि स्ट्रेस लेवल कमी होतो. आनंद, बोलता बोलता हे सेशन संपलं. माझी इच्छा आहे तू पुढच्या रविवारी सुद्धा आमच्या बरोबर असावं, कारण मला वाटतं आपण विषय सुरूच केला नाही. मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 2472626 वर. राम राम मंडळी, भेटूया.